आणि आता जाऊयात पुण्यामध्ये। पुण्यात जुन्या नादुरुस्त अशा 72 बसेस पुणे एसटी महामंडळ भंगारात विकणार आहे। तर एकूण 72 शिवशाही आणि शिवनेरी बसेस मोडीत काढण्याचा निर्णय पुणे एसटी विभागाने घेतलाय। त्यामुळे येत्या 21 मार्च रोजी 72 बसेसचा भंगारात लिलाव होणार आहे। यातनं मोठा फायदा सुद्धा पुणे एसटी विभागाला होईल असं बोललं जात आहे। स्वारगेट येथील बलात्कार प्रकरणानंतर आता एसटी महामंडळाला जाग आलेले आपल्याला पाहायला मिळते। सध्या आपण स्वारगेट जवळील असलेल्या विभागीय कार्यालय जे आहे या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आपण एसटी महामंडळाच्या जवळपास 72 गाड्या शिवनेरी शिवशाही अशा धुळखात पडलेल्या ज्या की नादुरुस्त असलेल्या गाड्या या ठिकाणी 72 गाड्या अशा आहेत। या 72 गाड्याचा एसटी महामंडळाने आता लिलाव काढण्यात आला आहे। ह्या 72 गाड्या या भंगारात विकल्या जाणार आहेत। 21 मार्च रोजी या गाड्यांचा लिलाव होणार आहे आणि जवळपास या गाड्यामधून 2.5 कोटी ते 3 कोटी रुपयापर्यंत रक्कम ही एसटी महामंडळाला मिळणार आहे। खरं तर आपण बघू शकतोय की या विभागीय कार्यालय जे आहे त्याच्या यामध्ये आवारामध्ये या गाड्या या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत। 72 गाड्या शिवशाही आणि शिवनेरी या धुळखात पडलेल्या आहेत। काही गाड्या नादुरुस्त आहेत आणि या सर्व प्रकरणानंतर स्वारगेटमधील बलात्कार प्रकरणानंतर आता एसटी महामंडळाला जाग आलेले पाहायला मिळत आहे। सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही 9 मराठी, पुणे।